फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामानाची विचित्र स्थिती अनुभवायला मिळतेय। सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव सध्या शेतकऱ्यांना येतोय। आता 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि पुणे परिसरात रिमझिम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे आंबा, द्राक्षे यासह फळबागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। सध्या पश्चिम महाराष्ट्रात संमिश्र वातावरणाची अनुभूती येत आहे। मागील 2-3 दिवसांपासून सायंकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलका पाऊस पडतोय। त्यातच हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि पुणे परिसरात रिमझिम ते मुसळधार पाऊस पडू शकतो। 18 फेब्रुवारी नंतर झालेल्या पावसामुळे काही भागात गारवा निर्माण झाला होता। मात्र मागील 48 तासात पुन्हा उष्णतेचं प्रमाण वाढलंय। राज्यातील बहुतांश भागांमध्ये दिवसाचं तापमान 30 अंशांच्या वर गेलं असून उकाडा वाढल्यानं नागरिक त्रस्त झालेत। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पावसानं झोडपून काढलं असून पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे बदललेलं वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरतंय। 26 मार्चपासून पुन्हा पाऊस कोसळल्यास फळबागांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे।